अनेक नामांकन तब्बल आपण संघांना चान्सेस दिलेत या संपूर्ण विभागातील आणि सामना इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो। चला दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर्स सूचना आहेत आपल्याला, दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर्स आहेत त्यांना विनंती करेन कॉन्टॅक्ट करा आपण आणि सामना आपल्याला लगेच सुरू करायचा आहे। बघा सिरियल वाईजच्या मॅचेस आहेत, काही चेंजेस असतील तर आम्हाला मॅनेजमेंट कडून ती माहिती नक्कीच मिळेल। सामना सुरू होते। बॅटिंग टीम सुमित आणि स्वप्नील आघाडीची ओपनिंग पेअर, 4 षटकांचा हा पूर्वार्ध फर्स्ट इनिंग आणि गोलंदाज आलाय अभय। अंपायर ऑफिशियल अंपायर मॅच स्टार्ट। यस 3 षटकांचा आहे का गुरुनाथ पपेटा, काही चेंजेस केले का? 3 षटकांचे 11:30 वाजलेत आपण। यस तर दोन्ही संघ हे जरूर आम्हाला इन्फॉर्मेशन दिली, मात्र हा सामना 3 षटकांचा आहे। लक्ष उद्या मॅच कडे। ओपनिंग पेअर फलंदाज सुमित, स्वप्नील, गोलंदाज अभय। ओव्हर द विकेट न पहिला चेंडू शॉर्ट पॉइंट कडे फिल्डर आहे तिथे। मागचे 8 सामने पाहिले ज्यामध्ये एक सामन्यामध्ये आपण 78 धावा होताना पाहिल्या, काही 2 सामने लो स्कोरिंगचे पाहिलेत। 2 संघ आजच्या या लॉट्स मधून ग्रुप मधून बाहेर पडले। अजूनही 3 ते 4 मॅचेस आपण आज कंप्लीट करणार आहोत ए आणि ग्रुप ए आणि बी मधून। पूर्वार्धाचा खेळ सूर्य शरीरभेदी गोलंदाजी स्ट्रेट ठेवला, ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न। या अंपायर सिग्नल आउट एलबीडब्ल्यू। विरुद्ध विजयदुर्ग सुकापूर प्रीमियर लीग। आज मध्यरात्री नंतर सुद्धा काही VIP डाईज वर आमची सर्व पाहुणे मंडळी या सामन्याचा आनंद घेत असताना संयोजकांच्या वतीने त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। 3 प्राइज आपण या स्पर्धेमध्ये देतो आणि बॅट्समन बॉलर फिल्डरला देतोय स्पोर्ट्स सायकल। चला मॅचेस थोडी स्पीडअप करा, अजूनही 4 मॅचेसचा लोड बाकी आहे। गती कमी केली, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज गेला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्शन। अभयनं आतापर्यंत चेंडू हाताळले 3, पहिला चेंडू अमांतर, त्यानंतर सिंगल, एक पायचीतची विकेट मिळाली आणि हा चेंडू डॉट बॉल। तर रमेशजी गायकवाड, रमेशजी तांबडे यांचे इथे आगमन झाले। ऑन साइडला ड्राइव्ह करते, लॉंग ऑन मिड विकेटच्या मधून गॅप शॉट, मिळतील धावा 4, चौकार। धावसंख्या टोटल पाहतो 6। स्ट्रेट चेंडू होता, ऑफ स्टंप वरून डिलिव्हर केलं, डॉट बॉल। तर अण्णा घरत आणि सन्माननीय आमचे नीत नोरे साहेब यांचे इथे शुभागमन झालेत। वेलकम, सुस्वागत। सर्व मान्यवरांना विनंती करेन आपण आसन ग्रहण करा। नेक्स्ट बॉल अभय ओव्हर द विकेट न ऑन दी राइज केला, स्टेड इट, क्षेत्र तिथे आहे, प्रयत्न करेल लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक, नकार दिला इथे, रिस्की रन, धोका होईल का? सुरक्षित धोका होता, तो अनर्थ टळला। 3 षटकांचा सामना आहे, सिंगल न धावफलक पुढे सरकेल। बॅटिंग टीम एकूण धावा 7, बॅटिंग करत असताना बाद झाला स्वप्नील, सुमित आणि प्रथमेश। जयगड हरिकेन्स बॅटिंग टीम। प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा 9वा सामना लॉर्ड्स प्रमाणे सूर्य अभयला आपण पाहतोय। सन्माननीय आमचे मोहन शेठ दलवे आपलं वेलकम, उद्योजक SPL मध्ये आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो। क्रिकेट प्रेमी आहेत। ओव्हर नंबर 2 आणि प्रवीण मागच्या मॅच मधील विजयाचा शिल्पकार। क्रॉस बॅट हुक करण्याचा प्रयत्न, सेकंड ओव्हर, सामना 3 षटकांचा। बॅटिंग करत असताना विजय दुर्ग चॅलेंजर्स विरुद्ध जयगड हरिकेन्स।
हेमंतजी कडलक यांचं इथे आगमन झालेत, वेलकम. प्रथमेशला पाहूया. 4 चेंडूचा सामना केला. डावाची सुरुवात चौकाराने केल्यानंतर 2 डॉट बॉल आले. ओ स्लोवर वन शॉर्ट स्क्वेअर लेग कडे खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आहेत इनसाइड सर्कल. जी सुरुवात हवी होती अभयकडून त्या षटकामध्ये कमी धावा आल्या. 3 षटकामध्ये जेव्हा तुमच्या वाटेला प्रथम फलंदाजी येते आणि तेव्हा ते माइंडसेट टार्गेटकडे तुम्हाला वाटचाल करावी लागते, त्या फायटिंग स्कोअरकडे तुम्हाला वाटचाल करावी लागते आणि तो प्रयत्न सूर्य ओव्हर द विकेटनं. लूज बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला. मिड विकेट कडून प्रयत्न होईल आणि पकडला जाईल. फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का. धावा असताना 8. काही आमचे पाहुणे आलेत, सन्मानी उपस्थित आमचे ग्रामस्थ सुकापूर पंचक्रोशीतील, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय संयोजकांच्या वतीनं. SPL सेकंड ओव्हर. धावा धावफलकावरती 8. बाद झालं सुमित, बाद झालं स्वप्नील आणि प्रथमेश क्रमांक 4 चे फलंदाज. ओव्हर नंबर 2 नवीन फलंदाज क्रमांक 4 वर प्रथमेशनं चांगला डाव सांभाळला. 5 चेंडू मध्ये तो वैयक्तिक 6चं योगदान देतोय. स्लोअर वन बघा इथे व्हेरिएशन दाखवलं. आपल्याकडील असलेले स्टॉक बॉल, आपल्याकडे असलेले नियंत्रित गोलंदाजी आणि त्या पोझिशनवर गोलंदाजी करताना प्रवीणनं थांबवलं. धावसंख्या टोटल 8 वर. ची सुरुवात हवी होती, सुरुवातीला आक्रमण हवं होतं, मात्र तिथे गोलंदाजानं कोणत्या संधी दिल्या नाही. गुड बॉलिंग बघा, अगदी आपल्या पोझिशनवर मेहनत घेतात. डिक्लेअर झोन मध्ये बॅटच्या स्वरूपानं या धावा मिळतील. बॅटिंग टीम स्कोर कार्डवर एकूण धावा पाहतोय. जयगड हरिकेन्स सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. टोटल स्कोर 9 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ दी 2 विकेट. मॅच बिटवीन जयगड हरिकेन्स अँड ऑपोजिट विजयदुर्ग चॅलेंजर्स. एकमेकांना आव्हान देण्यासाठी आता दोन्ही संघ मैदानावर. किती धावांचं टार्गेट सेट होईल. ओव्हर द विकेटनं पायावर चेंडू ठेवलाय. यष्टीरक्षक सज्ज तिथे. आज मुंबई इंडियन्सनं IPL मध्ये जे घवघवीत यश मिळालं, पुन्हा मुंबई इंडियन्सची चर्चा होते. आज सामना त्याने जिंकून सर्वांना खुश केला आणि मुंबई इंडियन्सचा फॅन्स क्लब जो सुद्धा खुश झालाय. तर 2012 नंतर आज पहिला सामना IPL मध्ये जिंकलाय. तर मुंबई इंडियन्सनं हा एक रेकॉर्ड आपण पाहिलं आणि मुंबई इंडियन्सचे फॅन्स थोडे नाराज आहेत कारण ड्रीम 11 वर बॅन लागले. मात्र वेगवेगळ्या ज्या साइट्स आहेत त्या अजूनही ओपन आहेत. आमचे माऊली प्रसाद इव्हेंट लाईव्हचे कॅमेरामन, त्यांना अजिबात त्याचा मोह नाही. क्रिकेटची प्रचंड हौस. 2 षटकानंतर एकूण धावा 9 ओव्हर नंबर 3 आणि गोलंदाज आलाय फरदीन. फरदीन काझी हे नाव सगळ्यांच्या ओठावर आहे आणि आता गोलंदाजी करताना फरदीन. विशाल आहेत लास्ट ओव्हर. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दोन्ही संघांना आम्ही ऑलरेडी सूचना देतो. मागे आदळला टप्पा कुठे होता बघा. थोडा आनंद देणारा क्षण सर्वांनी पाहिला. रिप्ले पाहू शकतो पुन्हा स्क्रीनवर. YouTube लाईव्ह वाहिनी. रनआउट खेळण्याच्या तयारीमध्ये फलंदाज रनआउट. बघा रिप्ले पाहतो कुठे चेंडू आदळला. गोलंदाज फरदीन खूप मागे होता. असे कमी चेंडू मी म्हणेन रेअर चेंडू असतात आणि फरदीनचा तो टप्पा अगदी आपण सर्वांनी पाहिला. वेगळ्या अँगलनं पुन्हा चेक करतोय. 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. नवे समीकरण बांधण्यासाठी बॅटिंग टीम कडून संघाला अपेक्षा आणि कधी कधी जेव्हा दबाव निर्माण होतो तेव्हा ती जबाबदारी घेऊन तुम्हाला ते जाणीवपूर्वक फटके खेळावे लागतात आणि आता तेच करावं लागेल बॅटिंग टीमला. लॉफ करण्याचा प्रयत्न जरूर असेल. सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असेल, मात्र इथे तो प्रयत्न होईल. आज आपण पाहतोय आज सुद्धा चांगल्या लढतीचा आनंद आपण घेतला. आजचा लॉट्स पाहिलं तर ग्रुप A आणि ग्रुप B चे संघ खेळताना जयगड हरिकेन्स, हरिचंद्र गड्स रेंजर्स. इनसाइड सर्कल संघ आज A ग्रुप मधून विजयदुर्ग चॅलेंजर्स, सज्जनगड स्ट्रोमर्स पाहिलं. B ग्रुप मधून द्रोणागिरी कॅपिटल्स, राजगड टायगर्सला पाहिलं. B ग्रुप मधून कुलाबा वॉरियर्सनं 2 घवघवीत यश मिळालं आणि सिंधुदुर्ग स्मॅशर्स. महाराजांच्या किल्ल्यांची आठवण देत असताना आपण पाहतो सर्व संघांची नावं. खूप चांगली संकल्पना आहे. लॉफ केला स्टेडीट. स्क्रीन कडे चेंडू नाही अडवणार आणि मिळतील धावा 4.
प्रमाणे पुढचा सामना आहे द्रोणागिरी कॅपिटल्स आणि कुलाबा वॉरियर्स प्रेझेंट नाही तर आम्ही चेंजेस करतो. हरिचंद्र रेंजर्स आणि सज्जनगड स्टोमर्स. यस इशारा येईल इथे अंपायर सिग्नल. 4 धावा चौकार. आमचे नामांकित पंच जुमा पाटील असतील, आमचे राम सर असतील. आज आपण पाहतो ऑफिशियल्स कनेक्टेड द्वारकानाथ चोरगे असतील. ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता, स्ट्रेट खेळलाय, नो चान्स. कमबॅक होतो, व्हेरी गुड कमबॅक आणि मिळतील 4 धावा. बॅक टू बॅक. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या उद्या रोहित साठी. सलग 3 चेंडूवर 3 चौकार. घमासान, तुफान, बेमिसाल फयान आणि टार्गेट सेट केलं. एकूण धावा दाफलकावरती टोटल पाहतो आपण 23 आणि 24 टार्गेट. चला प्रोजेक्ट टॉस करून घ्या. सिरियल वाईज जो सामना होता द्रोणागिरी कॅपिटल्स कुलाबा वॉरियर्स, या वेळेला कुलाबा वॉरियर्स एक स्पर्धा खेळतोय काही खेळाडू. तर सिरियल वाईज आता हरिचंद्र गड्स रेंजर्स आणि सज्जनगड स्टोमर्स यांच्यामध्ये सामना होणार आहे. आमची VIP डाईस. चला कॅप्टन या लगेच प्रेझेंट असतील तर डिले करू नका. एक सामना बॅलन्स आहेत. आपण द्रोणागिरी कॅपिटल्स कुलाबा वॉरियर्स. कुलाबा वॉरियर्सनं राजगडला पराभूत केलं. तो 8वा सामना होता आणि तो संघ 2 सामने खेळून त्यांना दुसऱ्या ठिकाणी काही खेळाडूंना जायचं होतं. ग्रामीण क्रिकेटच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. तब्बल पनवेलचा सर्वे आपण केला तर जवळपास 8 ते 9 ठिकाणी नाईट स्पर्धा. मात्र आपण जी स्पर्धा पाहतो SPL सुकापूरची दमदार सन्मानाची अभिमानाची मानाची स्पर्धा सरपंच चषक. तब्बल 29 टीम्सचा आपण पाहतो यामध्ये सहभागी होतात आणि ज्यांना नेहमी मोटिवेट करत असतात ते सन्माननीय महेशजी जनार्दन पाटील, ग्रुप ग्रामपंचायत पाली देवस सुकापूरचे सदस्य, लक्ष्मी पब्लिक स्कूल सुकापूरचे अध्यक्ष आणि त्यानंतर आमचे राजेश पाटील असतील. टॉस आपण करणार आहोत. 3 ते 4 मॅचेस अजूनही पेंडिंग आहेत. हरिचंद्र रेंजर्स सज्जनगड एक सामना बाकी आहे. राजगड टायगर्स आणि सिंधुदुर्ग तो दुसरा सामना. द्रोणागिरी कॅपिटल्स आणि कुलाबा वॉरियर्स फ्रेश 4 मॅचेस अजूनही बाकी आहेत हा सामना सोडून. तर थोडा जलद गतीने खेळा. काल जवळपास आयोजक सकाळी पहाटे 6 वाजता घरी गेले कारण काल उशिरा सुरुवात झाली. पहिली रात्र होती. 9 वाजता पहिला सामना सुरू झाला त्यामुळे डिले झाला. चला फिल्डिंग सेट करा. नो टीम मीटिंग नाव परमिशन आम्ही देतो. मग सूचना आहेत आपल्याला. टीम मीटिंगची परवानगी नाही. मध्यरात्र होऊन गेले सर्व आमचे क्रिकेट प्रेमी. आणि सुकापूर SPL चं आणखीन एक वैशिष्ट्य असतं का इथे रोज प्रेक्षक खेळाडूंना घरगुती जेवण दिलं जातं. सर्व आमचे अन्नदाते असं म्हटलं जातं अन्नदाता सदा सुखी आणि सर्व या गावातील दानशूर मंडळी. तर हरिचंद्र रेंजर्स यस डिसिजन कळवा तुमचा. फिल्डिंग यस. ओव्हर्स किती असतील ते आमचे गुरुनाथ पोपेटा असतील रुपेश दादा कळवतील आम्हाला. थोड्या वेळात सांगतील ते. आपण वेट करा कारण जे आम्ही डिसाईड केलं होतं अगोदर काही ज्या उपाययोजना असतील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. वेट करा आपण. मात्र तुमच्या टीम मीटिंग घेऊन ठेवा. आमची मॅनेजमेंट त्यावर डिस्कशन चालू आहे आणि त्यावर काम करते कारण तब्बल आपण या स्पर्धेमध्ये एकूण टीम्स परफॉर्मन्स पाहिला. लक्ष होतं मॅच कडे. 24 टीम्सनं सहभाग घेतल्यात या स्पर्धेमध्ये आणि 5 ग्रामीणचे संघ. हरिचंद्र रेंजर्स आणि सज्जनगड स्टोमर्स सामना आपण पाहणार आहोत यानंतर. मात्र चालू असलेला सामना जयगड हरिकेन्स आणि विजयदुर्ग चॅलेंजर सामना सुरू करायचा. आपण क्रिकेट म्हटला तर सगळ्यांचा आवडतीचा खेळ, तरुणांच्या पसंतीचा खेळ आणि मैदानावर गर्दी खेचणारा खेळ. तर गुरुनाथ पोपेटा आमचे गावदेवी चायनीजचे प्रसिद्ध युवा उद्योजक आणि प्रवीणला स्पेशली त्यांनी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं प्राइज होतं. मागच्या मॅच मध्ये प्रवीणला 500 प्राइज होतं मात्र ते आम्ही घोषणा करण्या अगोदर प्रवीण बाद झाला आणि आता त्याला प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं प्राइज. विनिंग टार्गेट विजयासाठी टार्गेट हवंय 24.
24 धावा करायचे. मॅच ऑन. ओपनिंग ब्लास्टर फलंदाज सोयल आणि त्याला साथ देताना प्रवीण. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू. वेगानं प्रयत्न. वेगवान गोलंदाजाकडे कंट्रोल सुद्धा हवा असतो. असं म्हटलं जातं का गाडीला ब्रेक का असतो, फोर व्हीलरला ब्रेक का असतो, प्रत्येक वाहनाला ब्रेक असतो. तो कशासाठी असतो? तो वेगावर नियंत्रण करण्यासाठी असतो. असं म्हटलं जातं बैलगाडीचा एक वेगळा वेग असतो, मारुती अल्टोचा एक वेगळा वेग असतो, टाटा पंचचा एक वेगळा वेग असतो आणि फेरारीचा एक वेगळा वेग असतो आणि प्रत्येक गोलंदाजाचा एक वेगळा वेग असतो आणि त्या वेगाला त्याला नियंत्रण करावं लागतं. 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळले, 5 ग्रामीणचे संघ खेळले. खूप चांगला प्लॅटफॉर्म आणि त्यामध्ये आपण वेळेला महत्त्व देतो. टाइम मॅनेजमेंटसाठी आयोजक तत्पर असतात. यानंतर थोड्याच वेळात आम्ही कळू का नेक्स्ट मॅचेस किती षटकांचे असतील त्यावर काही डिस्कशन होते. सुमित नेक्स्ट बॉल. वेगवान चेंडू. आणि क्रिकेट मी मगाशी म्हटलं का तरुणांचा आवडतीचा खेळ आहे. भारतामध्ये गर्दी खेचणारा खेळ म्हणून टेनिस क्रिकेटला ओळखलं जातं आणि सुकापूरची SPL म्हटली तरी ही स्पर्धा अगदी सन्मानाची स्पर्धा असते. मॅच ऑन. विजयजी कावले रत्नागिरीवरून या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचा आम्ही वेलकम करतो. धावसंख्या 1. फर्स्ट ओव्हर सुमित डॉट, सिंगल डॉट, 3 चेंडू. त्यानंतर आपण पाहिलं सलग आतापर्यंत सुमितनं 4 चेंडू डॉट फेकले आणि निर्धाव चेंडूला क्रिकेटमध्ये खूप महत्त्व दिलं जातं आणि मर्यादित षटकामध्ये आपण पाहतो निर्धाव षटक हे खूप महत्त्वाचे असतात आणि त्या पोझिशनवर गोलंदाजी. दबाव तंत्राचा वापर काहीच करून दिला नाही. असं म्हटलं जातं 24 धावा 3 षटकं. जेव्हा धावा कमी असतात तेव्हा मॅचेस हाय व्होल्टेज होतात. असं म्हटलं जातं वेन द स्कोर इज लो दॅट टाइम क्वालिटी ऑफ क्रिकेट इन्क्रीज. जेव्हा धावा कमी असतात तेव्हा सामने अटीतटीचे पाहायला मिळतात. काल शेलगर नाईट आम्ही कव्हर केली, तिथे 6 मध्ये 3 धावा डिपेंड झाल्या, 7 मध्ये 6 धावा डिपेंड झाल्या. टेनिस क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा नेम नाही. वेगवान चेंडू, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सुसाट वेगाने गेलेत. काही आमची वरिष्ठ मंडळी सुकापूरचं त्यांचे इथे आगमन झाले, सहर्ष स्वागत करतो. SPL मध्ये एकूण धावा दाफलकावरची टोटल धावसंख्या 2. फक्त 2 वर थांबवलंय. गुड बॉलिंग सुमित साठी टाळ्या उद्या. अतिशय सुंदर गोलंदाजी, इंटेलिजंट क्रिकेट त्यांनी दाखवला. आपल्या गोलंदाजीमध्ये स्टॉक बॉल फेकले आणि आता 24 धावेसाठी नाकी 9 आणले. 11:55 मध्यरात्री. आज थंडीची वाऱ्याचा वेग नाही. अगदी काही 2-3 रात्र पूर्व केला तर क्लायमेट थोडं वेगळं होतं. 12 नंतर थंडीचा वेग असतो. आपण दिवसाळी पाहिलं तर कडाक्याचं ऊन असतो आणि रात्री थोडा वेगळं वातावरण असतं. ऋतू बदलत चालले, जसा माणूस आज बदललाय तसे ऋतू सुद्धा आता आजकाल बदलत चाललेत. लक्ष द्या मॅच कडे. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. फक्त 2 धावा आल्या. टार्गेट 24. गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. ड्राईव्ह केलाय सॉफ्ट हँडेडनं. फिल्डर आहे तिथे. सिंगलनं धावफलक पुढे सरकेल. टोटल रन्स पाहतो आपण एकूण 3 रन्स ऑन बोर्ड. बघा पूर्ण दबाव निर्माण झाला. विनिंग कॅल्क्युलेशन अनालिसिस. येणारे चेंडू आणि धावा 11 चेंडू 21. सामना कठीण झाला. इथे गोलंदाजी करणारा संघ मॅच मध्ये कमबॅक करतो. 11 बॉल 21. स्लो ओव्हर 1. पुन्हा कमबॅक. दबाव वाढलाय बॅटिंग टीमवर. विनिंग कॅल्क्युलेशन. चेंडू शिल्लक राहिले 10 आणि आता 21 धावेची गरज. आता करो या मरोची लढाई, अस्तित्वाची लढाई. मैदानावर थांबावं लागेल. नो पेन्स नो गेन. कष्टाशिवाय फळ नाही. चेंडू शिल्लक 10. पुढ्यात ठेवला, पाठवला लॉंग ऑन कडे. फिल्डर आहे. व्हेरी गुड कॅच. दबाव पुन्हा निर्माण होईल. चेंडू शिल्लक 9 आणि आता विनिंग कॅल्क्युलेशन 21. लक्ष द्या मॅच कडे. गोलंदाजानं आपलं पावित्र्य दाखवलं आणि मॅच मध्ये आता कोण जिंकणार साहजिकच सर्वांना उत्सुकता आहे. सामना आपण पाहतो मॅच बिटवीन
जयगड हरिकेन्स अँड विजयदुर्ग वॉरियर्स इक्वेशन राहिले 9 मध्ये 21. एक मोठा फटका दबाव कमी करेल जयगड हरिकेन्सला. काही होऊ शकतो या मॅच मध्ये. चला मॅच स्पीडअप करा. पंच जरा वॉर्न करा. न्यू बॅट्समन येतात ना ते खूप स्लो येतात. आता तेवढा वेळ नाहीये. 12 वाजलेत. 12 मध्ये वाजेपर्यंत आम्हाला 10 मॅचेस कंप्लीट करायच्या होत्या. आता मागे पडलो. पायाचा वेध. कमबॅक चांगला आहे. फिल्डिंग टीम 9 चेंडू आणि आता अनालिसिस पाहूया. 8 चेंडू आणि 21 धावेची गरज. 8 बॉल 21. सामना कठीण होत चालला बॅटिंग टीमला. इथे विजयदुर्ग चॅलेंजर कमबॅक करतोय. एखादा मोठा फटका दबाव कमी करेल. 8 मध्ये 21. पुढे सरसावत फटका खेळला डीप कडे. हो हो रिअली नाईस. गुड कॅच. व्हेरी गुड कॅच. आता इक्वेशन 7 चेंडू आणि 21 धावेची गरज. नाही आता तेवढा वेळ नाहीये. शब्दप्रयोग आम्ही केले असते मात्र आम्ही दशरथ पाटील सर नाही होते तर त्यांना सुद्धा गुरुनाथजी पोपेट आमचे गावदेवी चायनीज ओनर षटकारासाठी 200 जे प्राइज होतं प्रवीणला आणि आता दोघांना सामना जिंकायचा असेल तर षटकारांची भाषाच बोलावी लागेल. हर्षलनी षटकार मारला तर 500 पुरस्कर्ते हुकुम मिश्रा. डॉट बॉल दबाव निर्माण झाले. 6 चेंडू 21. बघा 24 टार्गेट होतं. गोलंदाजी आवडले असेल तर टाळ्या उद्या गोलंदाजांसाठी. मात्र फिल्डिंग टीम तुम्ही टीम मीटिंग आता घेऊ शकत नाहीये. टीम मीटिंग अजिबात घेऊ नका. सुकापूरचे आमचे रहिवासी विजयजी कावळे आणि प्रदीप पाटे यांचे इथे आगमन झाले. त्यांचं आम्ही वेलकम करतोय. चेंडू शिल्लक राहिले 6. 21 धावेची गरज. जयगड हरिकेन्स विजयदुर्ग चॅलेंजर. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम स्क्वॉड आपण रेडी राहा. वॉर्मअप वगैरे करून घ्या. यानंतर लगेच तो सामना सुरू होईल. 6 बॉल 21. चित्तथरारक सामना होणार का? एखादं षटक मॅच मध्ये काही करता येतं. आम्ही 6 मध्ये 25-30 धावा चेस होताना पाहिलं. आता लढावं लागेल. प्रवीणला झुंज द्यावी लागेल. हर्षलला पहिला चेंडू लूज बॉल लॉफ केलं स्क्वेअर लेग. क्षेत्र खाली. फिल्डर पोहोचतोय आणि तितक्या वेगानं थोडा लेझी क्रिकेट. 3 धावा जर कम्युनिकेशन चांगलं असतं तर 3 धावा पूर्ण झाल्या असत्या मात्र नाहीये. तिथे तयारी 2 धावेची. इक्वेशन राहिले 5 मध्ये 19. मोठा फटका खेळावा लागेल. जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमबॅक होईल. 5 चेंडू 19. सिंगल डबल काही होणार नाही. आता वेळ निघून चालल्या. गांभीर्य ओळखावं लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी होत्या 24 धावा सुद्धा डिपेंड करता येतात. एसपीएल मध्ये हा सामना आपल्याला सांगतोय. प्रयत्न तिथे मोठ्या पोझिशन वर होते. 4 चेंडू आणि 18 धावेची गरज. 4 चेंडू 18. सामना सूर्य मैदानावर. उत्तरार्ध प्रेक्षकांना पाहायला का आवडतं? प्रेक्षकांना अटीतटीचे सामने पाहायला आवडतात. प्रेक्षकांना षटकार चौकार पाहायला आवडतात आणि तेच चांगले प्रेक्षक आज एसपीएल सरपंच चषकाचा आनंद घेत असताना सर्व या पंचक्रोशीतील युवा मंडळी, क्रिकेटचे समीक्षक, क्रिकेटचे जाणकार आणि सर्व आमच्या आयोजकांवर प्रेम करणारे क्रिकेट प्रेमी, क्रिकेट शौकीन. सामना सूर्य मैदानावर. करूया मरोची लढाई. 4 बॉल 18. एखादा षटकार कमबॅक करून देईल बॅटिंग टीमला. स्ट्रायकर एंडला हर्षलला तो कारनामा करावा लागेल. 4 चेंडू 18 धावेची गरज. 4 चेंडू 18. गोलंदाज सज्ज होईल ओव्हर द विकेट न. क्रॉस बॅटेड क्लीन बोल्ड आणि आता कमबॅक. 3 चेंडू 18 धावेची गरज. बॅट्समन 24 धावेसाठी नाकी 9 आणलं. घाम फोडला. क्रिकेटमध्ये काय येऊ शकतो? रजनीकांतचा सिनेमा आणि पाहिला तर रजनीकांत शेवटपर्यंत कोणत्या कोणत्या भूमिका करेल याचा नेम नसतो आणि क्रिकेट हा खेळ सुद्धा असाच आहे. लक्ष उद्या मॅच कडे. विनिंग कॅल्क्युलेशन येणारे 3 चेंडू 18. प्रत्येक चेंडूवर
षटकारांचीच भाषा बोलावी लागेल, मात्र नाही. सामन्यावर विजयावर शिक्कामोर्तब करताना मॅच मध्ये कमबॅक करताना टीम. चला लक्ष वेधूया पुन्हा एकदा. सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. दोन्ही संघ प्रचंड मेहनत सर्वांची. मॅच कडे लक्ष वेधूया. 24 धावेसाठी नाकी 9 आणलं आणि अक्षरशः आपण पाहिलं गुड कमबॅक. मॅच कडे लक्ष वेधतोय बघा. 24 धावा डिपेंड करताना गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. जयगड हरिकेन्स. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण रेडी ना. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आणि सामना 4 षटकांचा असेल. सूचना आलेत. 4 ओव्हर मॅच. दोन्ही संघ मात्र डिले करू नका. आता आम्ही तुम्हा सर्वांना समजावून घेतलं तर आता डिले करू नका. फिल्डिंग टीम आपण जाऊ शकता. जर इनिंग सत्र समाप्त झाले असेल तर कुणाची परवानगी न घेता फिल्डिंग टीम जा लगेच आपण, कारण 4 मॅचेस अजूनही कव्हर करायचे. प्रज्योत यस आपण अतिथी कक्षामध्ये जॉईन व्हा. तर कुलाबा वॉरियर्स. तर रमेशजी तांबडे यांचा आपण सन्मान घेतो. आमचे सर्व पाहुणे रमेशजी तांबडे यांचा आपण सन्मान